नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जट जेली च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दांडेकर दत्तछाया सोसायटी 5 पाखाडी ठाणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मृण्मयी तुषार लुगडे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. साईबाबांच्या या मंदिरामध्ये आता आपण उभे आहोत. श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचं आपण पालन तर करतोच, पण त्याचबरोबर तुमच्या सुखासाठी आता साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मग सुरुवात करतो आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घेऊ खाना. अंगणात पडली प्राजक्ताच्या फुलांची सावली. बरं. तुषार आव्हाना ज्याने जन्म दिला धनती मावली. एकदम एवढं दडपण आलंय की एरवी मोठ्या मोठ्याने असणारा आवाज अचानक कमी झालाय. हो ना. द्या ओळख तुम्ही सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. मोठा मुलगा, छोटा मुलगा, आई, बाबा, वहिनी, हे माझे दीर आहेत. नमस्कार. हे पण दीर आहेत. बहिणी, वहिनी, हे आमचं ऑफिस स्टाफ आहे. ते पण माझे नेबर्स आहेत. आणि माझा भाऊ. नमस्कार. नमस्कार. झाली सगळ्यांची वेळ. आज एकदम कंठ दाटून आलाय. हो? सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? ठाणे खोपट. तुमचं? माझं मुंब्र्याला. शाळा कुठली? मुंब्र्यामध्येच ज्ञानदीप विद्या मंदिर होती, तिथे 7वी पर्यंत होतो आणि नंतर 8वी पासून ठाण्यात. ठाण्यात कुठे आला? MH हायस्कूल. बरोबर. आणि कॉलेज? कॉलेज भांडुपला. कुठलं? नवजीवन पॉलिटेक्निक. तुमचं? माझे MH हायस्कूल. आम्ही दोघं एकाच शाळेतले. एकाच वर्गात. एकाच वर्गात. खूप अभ्यास केला? नाही, मस्ती करायचे मी खूप आणि ते खूप हुशार होते. काय हो? हुशार असं नाही, पण म्हणजे आमच्याकडचे टॉपर ते होते आणि सगळ्यात मस्तीखोर मी होती. एकदम ऑपोजिट कॉम्बिनेशन. 10वी पर्यंतच ओळख होती? नाही, 10वी नंतर आमचा एक मोठा ग्रुप झाला होता स्कूल फ्रेंड्सचा. मग आम्ही सगळे एकत्रच होतो. मग आम्ही बराच काळ एकत्र घालवला दोघांनी. मला ते कळलं, पण तुमच्या मनात कधी आलं? मनात त्यांच्या असं नव्हतं. कोणाच्या? यांच्या म्हणजे असं लग्न करायचं असं विचार नव्हता आमचा. कसं 7वी 8वीत असणार? नाही. आणि आम्ही म्हणजे जवळजवळ 2008 एंडिंग डिसेंबर 2008ला त्यांना असं वाटत होतं की एवढी चांगली फ्रेंडशिप आहे तर. त्यांना विचारूया काय वाटत होतं तुम्हाला? म्हणजे आमचा ग्रुप त्याच्या आधी आमचा ग्रुप सेपरेट होत गेला, पण आम्ही दोघं एकत्रच असायचो. मग त्यानंतर काही अशा सिच्युएशन झाल्या की मग त्याच्यामध्ये आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, मग आपण दोघंच लाईफ पार्टनर होऊ. एवढी शाळेत मस्ती करणारी मुलगी होती, मग एवढं तुमचं मन परिवर्तन कसं काय झालं? तिच्यामध्ये बदल होत गेला. उलट झालं. मी कॉलेजमध्ये त्या जागेवर होतो आणि ही कॉलेजमध्ये सिन्सिअर होती. पण मग घरच्यांना कधी कळलं? त्यांनी येऊन घरी विचारलं माझ्या आई बाबांना. डायरेक्टली. पण तुम्हाला जेव्हा प्रपोज केलं लगेच होकार दिला तुम्ही? हा, मी दिला. का? मला आवडला तो. म्हणजे असं की एक चांगला मुलगा आहे, गुड पर्सन, छान आहे. अच्छा. की ठीक आहे, तो आता एवढा मला ओळखतो. म्हणजे माझे मायनस पॉईंट त्याला माहित आहेत, प्लस पॉईंट त्याला माहित आहेत. मग काय हरकत आहे? आता तुम्ही काय करता? मी आता आमचं स्वतःचं ऑफिस आहे, तर मी तिथे अकाउंट्स वगैरे पाहते. असं दोघांचं जॉईंट मिळून. काय काय कसला व्यवसाय? आमचा कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय. इलेक्ट्रिकल फायर फायटिंग. मग ऑफिसमध्येच की घरी पण? फायटिंग तर होतेच. काय हो, कोण जास्त? तीच. हो. आता शाळेतला स्वभाव तुम्हाला माहितच आहे. तो आता बाहेर येतो. मध्ये गॅप घेतला, आता तो बाहेर यायला पाहिजे. कशासाठी? फायटिंग तर थोडी झालीच पाहिजे ना सर. हो. मला सांगा, जेव्हा आम्ही आलो तुमच्या घरात त्यानंतर औक्षण करताना तुम्ही इमोशनल झाला. हो. कशामुळे असं होतं? मला असं वाटतं की त्यांच्या आईने आमच्या बरोबर राहावं.
मी माहेराहून येतो मी आज तुमच्याकडनं आलो असं समजा. आणखीन एक वाढ झाली. पण मी सुद्धा आईनं आवाहन करीन अगदी मनापासून, किंवा ज्यांचा ज्यांचा त्यावेळेला लग्नाला विरोध असल्यामुळे राग निर्माण झाला असेल त्या सगळ्यांनी हा राग विसरून गुण्यागोविंदानं पुन्हा एकदा एकत्र यायला पाहिजे. आणि त्यासाठी माझ्याकडनंही अगदी मनापासून प्रार्थना आहे. पण त्यावेळेला खूप राग आणि तणाव झाला होता. हो. लग्नाच्या वेळी सगळ्यांचा विरोध होता. सगळ्यांचा. म्हणजे आमच्या लग्नाला 250 लोक आलेली, त्यापैकी माझ्या फॅमिलीतलं कोणच नव्हतं. फक्त त्याचे फ्रेंड्स होते एक 50. फ्रेंड्स म्हणजे फॅमिली कोणच नव्हतं. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. फेबमध्ये 10 वर्ष झाली. संवाद कुठेतरी कमी झालाय असं वाटतं तुम्हाला? नाही, असं संवाद कमी नाहीये, पण असं म्हणजे पिकनिक होते, फिरणं होतं, शॉपिंग सगळं होतं, त्यामुळे सगळं ॲज इट इज असतं. म्हणजे असं काहीच नाही. फक्त त्यांचं कसं आहे की मी तुझ्या घरी येऊन राहणार नाही. त्यांच्यामध्ये म्हणजे कसं हा, आहे, त्यांचं. माझ्या फॅमिलीमध्ये असं आहे की मला माझा भाऊ एक फोन करेल तर तो बोलेल तू सांगू नका घरी माझा फोन आलेला. म्हणजे दुसरा हे फोन करेल तर नाही तू सांगू हवं नका. असं. म्हणजे असं आहे. अशा ब्रांचेस आहेत सगळ्या त्या, पण ते एकत्र नाहीये कुठेच. पण ते होईल, काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ हे उत्तर असतं. कधी कधी वेळ पटकन चांगली येते, करेक्ट. पण होईल. आपण खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा विचार करूया. हां, आणि त्याची सुरुवात आत्तापासून करायची आहे. त्या घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. ओके. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आहे. ओके. आत्ता जी इकडे एक्सटेंडेड फॅमिली आहे ती तुम्हाला नक्की मदत करेल. हां, तेव्हा बघूया काय होणार. या घरात चांदीची अन्नपूर्णा आज येणार का बघूया. हंड्यावर हंडे 2. वेळ सुरू झाली. जोराने वाचा तर मदत करतील. 10 सेकंद झाली. माय ड्रॉइंग बुक. औषधी वनस्पती. 30 सेकंद होऊन गेले. बाहेर. 35. घरातील देवघर. 10, 9, 8, 7, 6, 5. चांदीचं नाणं तुमच्या घरात आलं. अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि त्यांच्याबद्दल काही बोलायचं असेल, त्यांची कुठली एखादी आठवण असेल तर सांगायची. बोला. मी तिची वहिनी आहे. हं. ती खूप म्हणजे असं तिचा स्वभाव असा आहे की सगळ्यांना मदत करायची. बरं, द्या पुढे. आई आहे मी तिची. हो. प्रेमळ आहे आणि भेदभाव नसतो तिच्यामध्ये आणि खूप हुशार आहे. सगळ्या कला तिच्या मध्ये आहेत. लहानपणापासून ती खूप हुशार आहे. अभ्यासात पण ती खूप हुशार होती. आणि जावई? प्रेमळ आहेत. कुठल्याही वेळेला कधीही कुठला प्रसंग आला एक फोन केला की लगेच धावत येणार आणि मदत करणार. द्या पुढे द्या. दोघंही खूप प्रेमळ आहेत. तिकडे दोघांचा स्वभाव पण खूप मनमिळावू आहे आणि ती माझ्याशी कधी दिरासारखी अशी वागलीच नाही. तिने माझ्यामध्ये भाऊच बघितला, पण ती भावाच्या हिशोबाने तेवढं हुकूम पण तेवढा गाजवते. हो. हो हो, ती हुकूम पण तेवढा गाजवते. म्हणजे मनामध्ये काही नसतं आणि तोंडावरती काही असं वेगळं असं काहीच नाही. जे मनात आहे तेच बोलणार तिथे, बस तेवढंच. बोला. म्हणजे मला आठवत आहे जेव्हा मी 6वीला होतो आणि माझा वाढदिवस होता, तर माझी म्हणजे एक्सपेक्टेशन काहीच नव्हतं कधीच. आणि अनएक्सपेक्टेडली म्हणजे ताई आली, शाळेमध्ये घेतलं आणि मला माहीत नाही माझा वाढदिवस हे मला माहिती आहे, पण ही गोष्ट माहीत नव्हती की काहीतरी मला ताई आणणार आहे. ती आली, सरळ मला घेतलं, घरी गेली, तिने माझ्या हातात बॅग दिली, मग ते तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट. अरे वा. माझ्या आणि लक्षातही गोष्ट नाही. सांगायची म्हटली तरी ताईची, तर कसं माहिती का, ताईला ना अतिशय काळजी करणं, म्हणजे जास्त प्रेमळ स्वभाव तिचा आहे. आणि भाऊजींचं म्हणणं तर भाऊजी काही गोष्टींमध्ये स्ट्रिक्ट आहेत ना, ती गोष्ट खूप भाऊजींची खूप चांगली, मला ती खूप आवडते. आणि भाऊजींचं असं नाही की म्हणजे मी फोन करायलाच पाहिजे, ते स्वतःहून पण फोन करतात वास्तविक, कधी वाटलं तरी असं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं कौतुक झालं, त्याच्या लक्षात असलेली तुम्ही विसरलेली आठवण माझ्या लक्षातही नाही, पण ते त्याच्या लक्षात आहे. पण हे सगळं जे काही बोलले आता कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप मला जवळून सगळे ओळखतात आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे सगळे एकत्र आलेत हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. तुम्हाला विचारायचं आहे की इतक्या सगळ्यांचा विरोध होता, ह्यांनी तर लग्न केलं, या 10 वर्षात कशी साथ दिली या माऊलीला?
साथ प्रत्येक पावलाला तिने साथ दिली. म्हणजे आम्ही खूप खूप म्हणजे खूप अप्स अँड डाऊन्स बघितले. काही वेळेस म्हणजे मी जॉबलेस होतो. आज माझा बिझनेस आहे पण मी जॉबलेस होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघांनी अगदी भाड्याची घरं बदलण्यापासून अगदी एकत्र ती गाडी चढली आणि मी घालून सामान देतोय. म्हणजे हे पण आम्ही केलंय दोघांनी. पाऊस येईल पटकन सामान न्यायचं म्हणजे ही जी पळापळ म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बाहेर त्यांची कधी आजपर्यंत वाट नाही बघत. आज पण नाही बघत आम्ही की बाहेरचं कोणीतरी यावं मदत करावी. कधीच नाही. ती माझ्या खांद्याला खांदा देऊन उभी असते आणि आम्ही दोघंच डिसाईड करतो की आपण हे करायचं आणि करायचं दोघांचं ठरलं ना करायचं की होणार. मग बस होणारच. मग ते पूर्ण न्यायचं स्टडीज न्यायचं. काय छान आहे, मस्त आहे की नाही, की आलेल्या सगळ्या संकटांवरती मात करत हसत हसत हो, म्हणजे खूप अरे संकट संसार आली, सर. संसार जसं गाणं आहे तसंच. खरंच खूप संकट आली, पण आम्ही असे दोघं खचले नव्हते की ठीक आहे आज नाहीये, फिरून येऊया मग विचार करूया. म्हणजे असं आमचं इतकं छान बॉन्डिंग आहे दोघांचं. म्हणजे खरोखर तो माझ्यासाठी एवढं बनलेला असताना आहे. कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे? हे कसं आहे की ते मलाच माहिती आहे. कळतंय ती खळी हळूहळू गुजते ना. बरं आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये गाणं सुरू झाल्यानंतर एक उशी एकीने दुसरीकडे द्यायची आहे. गाणं थांबेल त्या उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक छोटंसं आव्हान. ते आव्हान जर त्यांनी पूर्ण केलं तर या माऊलीला आज बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. म्युझिक. एखादं गाणं गायचंय तुम्हाला. सोप्पं आलाय खेळ. द्या माईक त्यांच्याकडे पटकन. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हो हमें तुमसे प्यार कितना. अभिनंदन, त्यांनी हे बक्षीस मिळवून दिलं. थँक्यू. अभिनंदन. झी मराठी. म्युझिक. आता आई नाच करायचा. म्युझिक. वा 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 वा. बसा बसा आई बसा. आयुष्यभर मुलीच्या सुखासाठी झटणारी ही माऊली, आज असा काही क्षण आला की त्यामध्ये नाचण्याची वेळ आली तर मुलीच्या आनंदासाठी आज माऊलीनं ते पण केलं. कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला एवढ्या वर्षात मी पहिल्यांदाच आईला नाचताना पाहिलं. कधीच नाही पाहिलं, कधीच नाही. जावई बापू तुमचं काय म्हणणं? ही खरं माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती त्यांनी नाचावं आणि कधीतरी त्यांनी त्यांना नाचताना बघावं. सासरे बुवांची इच्छा हा, होती. मग आता त्यांचाच आवाज आला आधी. काय हो, कसं वाटलं? खुश झाला? अरे काय खुश झाले सासरे बुवा. वा वा वा. अभिनंदन. हे बक्षीस थँक्यू. झी मराठीकडून म्युझिक. आमची कोणी लोकांचा मान आई तुझं देऊया, आमची कोणी लोकांचा मान. रिंगचा मनोरा तयार करणे. 30 सेकंदामध्ये 2 मनोरे रचायचे आहेत. बघूया हे बक्षीस मिळणार का. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू सर. झी मराठीकडून ही भेटवत. आरोप आलेले आहेत ते वाचतो. आता मला कळणार आहे कोणी कोणी काय काय लिहिलेलं आहे. खूप चिडता छोट्या छोट्या गोष्टीवर हो होतं, चिडते मी. आणि सारख्या तुम्ही मिस्टरांना धमक्या देत असता छोट्या छोट्या गोष्टीवर. खरं आहे का? नाही काय हो? नाही, हे त्यांनीच लिहिलं असेल. नाही नाही म्हणून नाही. सांगतो. नाही. पण हे खरं आहे का? असं होतं का? होतं. हा, बघा. म्हणजे धमक्या म्हणजे कशा प्रकारच्या? आता त्या सांगू शकत नाही ना पण.
चिठ्ठीत ज्यांनी लिहिलं असेल ते लिहिलं, पण आता ते मी सांगू शकत नाही असं. काय झालं? काय त्यांना काय तेवढं धमकी दिली? ती मला बोलते की ही तुझी चिठ्ठी आहे, तुला बघते नंतर. मुलांवरती खूप रागावतो तू. हो, चिडचिड होते. मला घर स्वच्छ लागतं आणि मग त्यांनी एक गोष्ट घेतली की ती उचलतच नाहीत. म्हणजे तिघही सेम आहेत. मग त्यामुळे मला खूप चिडचिड होते की प्रत्येक गोष्ट तुम्ही जागेवर ठेवा, मग ती शोधायची वेळ येत नाही. तुम्ही सांगा, वैदिनी स्वभावात बदल करायला पाहिजे असेल, म्हणजे एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? राग. तेवढं केलं की बस? पेशन्स ठेवले तर तिचा राग आपोआप कंट्रोल होणार. ती पेशन्स नाही ठेवत, इम्पेशंट आहे. तुमचं काय म्हणणं? मान्य आहे तुम्हाला ते? मान्य आहे, पण नाही होणार कंट्रोल माझ्या. का? नाही होत. ही परत धमकी? नाही होत. मग तू व्यवस्थित वाग, तुम्ही तिघं व्यवस्थित वागा, मला त्रास देऊ नका, मग मी का रागवेन? मग त्यांनी यायचं घरात आणि शांत बसायचं कोपऱ्यात एका. नाही, असं नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित वागलात तर मी रागवणारच नाही तुमच्यावर. तुम्ही नीट नाही वागत, मी रागवते. बरोबर कळलं तुमच्यामुळे. रिॲक्शन. ऍक्शनवर रिॲक्शन, पण इथे ऍक्शनची रिॲक्शनच जास्त आहे. बरं वहिनी, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मी पहिल्या माझ्या मोठ्या मुलाची मागेन. का? मी माझ्या मुलाला खूप रागवते, आज मी त्याला सॉरी म्हणेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी सगळ्यांनाच म्हणेन की माझ्याकडून, म्हणजे माझा स्वभाव मस्करी करण्याचा. आता माझ्या मस्करी करण्यामुळे कधी कोणाला मी दुखावलं असेल तर त्यासाठी मी सॉरी म्हणेन. आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? धन्यवाद मी पहिला आईला देईन, कारण तिच्यामुळे हे क्षण माझ्या आयुष्यात आहेत की जे काही मी आयुष्य पाहते हे सगळं तिच्यामुळे होतं आहे. आणि दुसरं मी माझ्या मिस्टरांना धन्यवाद देईन की मी खूप गरिबीतून वर आलेले आहे आणि त्याने माझं पूर्ण लाईफस्टाईल चेंज केलेलं आहे. म्हणजे त्याने मला खूप चेंजेस केलेले आहेत, एज्युकेशनमध्ये पण, जॉबसाठी पण. त्याने मला म्हणजे एक माझा तो बॅकबोन म्हणून माझ्यासाठी उभा आहे, म्हणून मी त्याला थँक्स म्हणेन. तुम्ही? मी पण तिलाच थँक्स म्हणेन, कारण आम्ही जे डिसिजन घेतलं ते आम्ही प्रूव्ह करून दाखवलं. आत्तापर्यंत आम्ही 10 वर्ष उभे आहोत आणि आमचा संसार चालू आहे. 2 मुलं आहेत आणि त्यांना ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. त्या दोघांची घरात मला नाही वेळ मिळत तेवढं लक्ष द्यायला, त्यामुळे सगळं तीच घरातलं बघते. त्यामुळे आपल्याला म्हणजे ही संधी मिळत नाही कधी तिला थँक्यू म्हणायची या गोष्टीसाठी. आणि ह्या गोष्टीवरून नेहमी सगळ्यांच्याच घरात वाद होत असतात, पण मी तिलाच त्यासाठी थँक्यू म्हणेन की तिने आपला घर संसार आत्तापर्यंत खूप व्यवस्थित सांभाळला आहे आणि ती पण माझ्यासाठी बॅकबोन म्हणून उभी. म्हणूनच आम्ही इथपर्यंत सर्व करत आलोय. आणि इथून पुढे पण आमचे काही आहेत ॲम्बिशन्स दोघांचे की आपण हे करायचं मुलांसाठी की असं, तर आम्ही त्याच्यावर दोघं मिळून काम करतो आणि म्हणूनच ते आजपर्यंत सक्सेस होत आलं. तथास्तु असं वास्तू नेहमी म्हणते. तसं आता वास्तू सुद्धा तुमच्या सगळ्या ज्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी तथास्तु नक्की म्हणणार. आणि असेच एकमेकांवरती प्रेम करत, आदर करत राहा आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही याची सगळ्यांनी काळजी करा. मग आणखी आनंदाने या घरामध्ये दुपटीने नाही, तिपटीने नाही, तर 100 पटीने वाढ होईल. ठाण्यात आहे, घंटाळी देवीकडे प्रार्थना करतो या घराला सुख समृद्धी वैभव नांदू दे. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.